कोल्हापूरला 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ का मानलं जातं? महालक्ष्मी खरंच रुसून कोल्हापूरला आल्या होत्या का? आपण ज्या शहराला कोल्हापूर म्हणतो त्याला कोणती दोन प्रचलित नावं आहेत माहितीये का? आणि ती कशी पडली? जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत। आता कथा अशी आहे की एक महान ऋषी होते ज्यांचं नाव होतं मृग ऋषी। त्यांना नेहमी हा प्रश्न पडायचा की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांपैकी सगळ्यात श्रेष्ठ देव कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी ते तिन्ही देवांकडे गेले। पहिले ते महादेवांकडे गेले, पण महादेव तेव्हा पार्वती मातेसोबत चर्चेत मग्न होते। नंतर ते ब्रह्मदेवांकडे गेले, पण ब्रह्मदेवही माता सरस्वतींसोबत व्यस्त होते। आणि शेवटी ते गेले वैकुंठात विष्णूंकडे, पण तेव्हा श्री विष्णू योग निद्रेत होते आणि त्यांची पत्नी लक्ष्मी माता त्यांची सेवा करत होती। आणि हे सगळं पाहून मृग ऋषी खूप संतापले। त्यांना वाटलं मी तिन्ही देवांकडे गेलो पण कोणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही। रागाच्या भरात त्यांनी विष्णूंच्या छातीत लाथ मारली। आता लक्ष्मी मातेचं स्थान नेमकं विष्णूंच्या हृदयात असल्यामुळे त्यांना हे खूप अपमानास्पद वाटलं। त्या विष्णूंवर नाराज झाल्या आणि म्हणाल्या, स्वामी, माझा अपमान झाला तरी तुम्ही शांत कसे बसलात? आता मला इथं राहायचं नाही। आणि लक्ष्मी माता वैकुंठ सोडून एका शांत स्थळी आल्या। आणि हे स्थळ होतं करवीर नगरी, म्हणजेच आजचं कोल्हापूर। तेव्हा तिथे एक राक्षस राज्य करत होता, त्याचं नाव होतं करवीर। त्यांनी लक्ष्मी मातेचं सौंदर्य पाहिलं आणि म्हणाला, तू माझी राणी हो। पण लक्ष्मी माता खूप रागात होत्या। त्या म्हणाल्या, माझ्या जवळ येऊ नकोस, मी प्रचंड रागात आहे। पण करवीर सूर ऐकायला तयारच नव्हता। मग देवीने रौद्र रूप धारण केलं आणि त्याचा वध केला। तेव्हापासून त्या करवीर निवासिनी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। आता करवीरचा मुलगा होता कोल्हासूर। वडिलांचा बदला घ्यायचा म्हणून त्याने देवीशी युद्ध छेडलं, पण शेवटी देवीने त्याचाही वध केला। मरताना मात्र कोल्हासुराने देवीकडे वरदान मागितलं, देवी, माझ्या नावाने या जागेला ओळखलं जाऊ। देवीने त्याची विनंती मान्य केली आणि आज हे शहर कोल्हासुराच्या नावाने कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं। म्हणून या शहराची दोन नावं आहेत, पहिलं म्हणजे करवीर नगरी आणि दुसरं म्हणजे कोल्हापूर। तर मित्रांनो, तुम्हाला आता कळलं असेलच कोल्हापूरच्या नावामागची खरी कहाणी काय आणि इथल्या महालक्ष्मी या श्री विष्णूंचे रूप असलेले तिरुपती बालाजीचे म्हणजे श्री व्यंकटेश्वरांच्या पत्नी आहेत। पण रुसून त्या वैकुंठ सोडून थेट इथे कोल्हापुरात आल्या। आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की तिरुपती बालाजीला गेल्यावर येताना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यावरच दर्शन पूर्ण होतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।